श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12वा भक्तियोग. तू शुद्ध आहेस, तू उदार म्हणून प्रसिद्ध आहेस आणि अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस. गुरु कृपा दृष्टी रूपी माते, तुझा जय जयकार असो. विषय रूपी सर्पाने दंश केला असता मूर्छा येते, ती काही केल्या जात नाही. हे गुरु कृपा दृष्टी, तुझ्या योगाने ती मूर्छा नाहीशी होते आणि सर्पदंश झालेल्या प्राण्याची त्या विषय विषापासून सुटका होते. जर प्रसन्नता रूप पाण्याच्या लाटांची तुला भरती येईल, तर संसाराच्या त्रासाचे, अध्यात्म आदी त्रिविध तापांचे चटके कोणाला बसतील व खेद कसा बरे जाळू शकेल. हे प्रेमळ माते, भक्तांना अष्टांग योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळेच प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूप सिद्धीच्या प्राप्तीची हौस तूच पुरवितेस. ती कशी पुरवितेस हे ज्ञानदेव पुढे स्पष्ट करतात. आधार चक्रावर असलेल्या कुंडलिनीच्या मांडीवर तू आपल्या भक्तांना कौतुकाने वाढवितेस व त्यांना झोप येण्याकरिता हृदय आकाशरूपी पाळण्यात घालून झोके देतेस. आत्मप्रकाश रूप ज्योतीने साधक रूपी बालकास ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा निरोध करणे ही खेळणी त्यांच्या हातात देतेस. स्वरूप आनंदाचे लहान मुलांना घालावयाचे दागिने साधक रूपी बालकांच्या अंगावर घालतेस. 17वी जीवनकळा रूपी दूध देतेस व अनाहत ध्वनीचे गाणे गातेस आणि समाधीच्या बोधाने समजूत घालून स्वरूपी निजवितेस. म्हणून साधकांना तू आई आहेस व सर्व विद्या तुझ्या चरणांच्या ठिकाणी पिकतात. म्हणून मी तुझा आश्रय सोडणार नाही. हे सद्गुरूंची कृपा दृष्टी, तुझ्या कृपेचा आश्रय ज्याला मिळेल तो सर्व विद्यारूप सृष्टीचा उत्पन्न करता ब्रह्मदेवच बनेल. एवढ्याकरिता हे आपल्या भक्तांचा कल्पतरू व श्रीमंत अशा आई, तू मला हा ग्रंथ सांगण्याला आज्ञा दे. शांत अद्भुत आदी नवरसांच्या समुद्राची माझ्या भाषेत भरती कर व योग्य अलंकार रूपी रत्नांची खाणच होऊन राहील असे कर. हे माऊली, माझ्या या व्याख्यानात गीतेतील अभिप्रायाचे मोठमोठे पर्वत तयार होतील असे कर. मराठी भाषा रूपी पृथ्वीमध्ये अलंकार रूपी सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मानात्म विचार रूपी वेलींची लावणी जिकडे तिकडे होऊ दे. संवाद रूपी फळांचे बार असलेले सिद्धांतांचे दाट व विस्तीर्ण बागीचे निरंतर तयार कर असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात. माझ्या देशी भाषा रूप पृथ्वीवर पुढील गोष्टी नकोत असे ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरूंना म्हणतात. नास्तिकपणा रूपी दऱ्या व वितंडवाद रूपी आडवाटा नाहीशा कर आणि कुतर्क रूपी दुष्ट जनावरे हाकून दे. श्री कृष्ण गुणांचे वर्णन करण्यात मला सर्वत्र समर्थ कर व श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेच घेणे देणे होऊ दे. हे श्री गुरुरूपी माते, जर तू आपल्या प्रेमरूपी पदराने मला निरंतर पांघरून घालशील तर आत्ताच मी हे सर्व उत्पन्न करीन. या विनवणी बरोबर गुरूंनी त्यास कृपा दृष्टीने पाहिले व म्हणाले, गीतार्थ सांगावयास लाग, फार बोलू नकोस. असे गुरु बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सहजच आनंद झाला व ते म्हणाले, महाराज, आपण जी मला आज्ञा केली ती मी आपला महाप्रसाद समजतो. तर आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन. आपण लक्ष देण्याची कृपा करावी. तरी सर्व वीरांचा सार्वभौम राजा व चंद्रवंशाच्या विजयाचा ध्वज व पंडुराजाचा मुलगा अर्जुन बोलता झाला. अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, आपण मला विश्वरूप दाखविले तेव्हा ते विश्वरूप अपूर्व म्हणून माझे चित्त घाबरले. मला या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाची सवय आहे म्हणून मनाने त्याचाच आश्रय केला. तेव्हा सगुण मूर्तीवर प्रेम ठेवणे चांगले नाही म्हणून तेथे प्रेम ठेवू नकोस असे देवांनी मला बजावले. तर व्यक्त रूपाने अथवा अव्यक्त रूपाने तूच एक आहेस याविषयी माझ्या मनात संशय नाही. भक्तीने व्यक्त स्वरूपाची व योगाने अव्यक्त स्वरूपाची प्राप्ती होते. वैकुंठवासिया, व्यक्त व अव्यक्त असा जो तू, त्या तुझ्या प्राप्तीच्या उमऱ्यात सोडणारे भक्ती व योग हे 2 मार्ग आहेत. परंतु जो कस 100 भार सोन्याच्या लगडीला असतो तोच कस त्या लगडीतील वेगळ्या काढलेल्या एका वालभर सोन्यालाही असतो. म्हणून मर्यादित व व्यापक यांची योग्यता सारखी आहे.
अमृताच्या समुद्रामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आढळून येते, तीच थोरवी त्या अमृत समुद्राच्या लाटेतील एक चूळभर अमृत प्याले असता प्राप्त होते. त्याप्रमाणे व्यक्त रूप जरी परिच्छिन्न आहे व अव्यक्त रूप हे जरी व्यापक आहे, तरी ती दोन्ही रूपे एकाच योग्यतेची आहेत. महाराज, माझ्या चित्तात हाच खरोखरी निश्चय करून अनुभव आहे. परंतु योगेश्वरा, आपल्याला विचारावयाचे ते एवढ्याच करिता की तुम्ही जी मागे क्षणभर व्यापक रूपाची ग्राह्य म्हणून शिफारस केलीत, ते तुमचे प्रतिपादन खरोखर मनापासूनचे आहे किंवा तो एक तुम्ही क्षणभर केलेला विनोद आहे, हे नीट समजून यावे म्हणून मी आपणास खुलासा विचारित आहे. तरी जे भक्त तुझ्या प्राप्तीकरिता कर्म करतात व तू ज्यांची परमगती आहेस, ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला विकल्यासारखे वाहिले आहेत, या व अशाच इतर सर्व प्रकारांनी जे भक्त तुला आपल्या अंतःकरणात दृढ धारण करून तुझीच उपासना करतात, जी वस्तू ओंकारा पलीकडे आहे व वैखरी नावाच्या वाचेस जी दुर्बोध आहे, जी वस्तू कशाही सारखी नाही, ती वस्तू अविनाशी व इंद्रियांना विषय न होणारी आहे, ती वस्तू दाखविता येण्याजोगी नाही व ती देशाने मर्यादित नाही अशी आहे, अशा वस्तूची जे ज्ञानी ती वस्तू मी आहे अशा भावनेने उपासना करतात, अशा या योगी व भक्तांपैकी कोणी एकाने खरोखर योग जाणला हे मला सांग. या अर्जुनाच्या बोलण्याने ते जगतबंधू श्रीकृष्ण परमात्मा संतुष्ट होऊन म्हणाले, अर्जुना, तू प्रश्न करण्याचे चांगले जाणतोस. अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबामागून जशी किरणे जातात, ज्याप्रमाणे पावसाळ्यात नदीचे पाणी रोज वाढते, त्याप्रमाणे माझे भजन करीत असताना माझ्या भक्तांचे माझ्या विषयीचे प्रेम नित्य नवे वाढणारे दिसते. गंगा नदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरही जसा तिच्या मागील पाण्याचा अनिवार लोट येत राहतो, त्या गंगेसारखा ज्याच्या प्रेमभावाला जोर असतो, तसेच जे रात्र आणि दिवस असे काही न म्हणता सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरूपी दृढ अंतःकरण ठेवून माझीच उपासना करतात, जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतो. अर्जुना, याशिवाय जे दुसरे म्हणजेच निर्गुण उपासक, जे ते ब्रह्म मी आहे अशी दृढ भावना करून अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मनाचा प्रवेश होत नाही आणि बुद्धीची दृष्टी जेथे प्रवेश करीत नाही, ते इंद्रियांना खरोखर गोचर होईल काय? परंतु जे ब्रह्म एका ठिकाणी न सापडल्यामुळे व कोणत्याही आकारात ते येत नसल्यामुळे जे ध्यानालाही कठीण आहे, जी वस्तू सर्व ठिकाणी सर्व रूपाने व सर्व काळी असते, ज्या स्वरूपाचे ध्यान करण्याकरिता गेले असता चिंतन करण्याची क्रिया तेथे आपला काही लाग न लागल्यामुळे खजील होते, जी वस्तू उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही, जी वस्तू नाही असेही नाही व आहे असेही नाही, जी वस्तू अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तीविषयी साधने संभवतच नाहीत, जे चालत नाही वा हालत नाही, जे संपत नाही व मळत नाही, ते ब्रह्म आपल्या बळाने त्यांनी स्वाधीन करून घेतले आहे. ज्यांनी वैराग्य रूपी मोठ्या अग्नीने विषयांची सैन्ये जाळून त्या योगाने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून धरली, मग इंद्रियांना निग्रहाच्या पाशात घालून अंतर्मुख केले व अशा तऱ्हेने त्यास हृदयाच्या कपाटात कोंडले. गुदद्वाराला आसन मुद्रा लावून मूळ बंधाचा किल्ला तयार केला. आशेचे संबंध तोडून टाकले, भित्रेपणाचे कडे ढासळून दिले आणि निद्रारूपी अंधार नाहीसा करून टाकला. वज्राग्नीच्या ज्वाळाने अपानरूप धातूंची होळी करून रोगरूपी मुंडक्यांनी प्राणायामरूपी तोफा पूजिल्या. मग कुंडलिनीची मशाल आधार चक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंत मार्ग समजला. शरीरातील नवही द्वारांच्या कवाडांवर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. प्राणशक्तीरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे व मनोरूपी महिषाचे मस्तक हे बळी दिले. इडा व पिंगळा नाड्यांचा सुषुम्नेत प्रवेश करून अनाहत शब्दांचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले.
मग सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले. शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ओंकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकार रूपी जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्ध्नी आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात, अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात ते मी ब्रह्म अशी भावना प्राप्त करून घेण्याकरिता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. आपल्याला मोबदल्यात देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात. तेही मलाच पावतात. एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही. उलट जास्त श्रम त्यांच्या पदरात पडतात, दुसरे काही नाही. सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय, निर्गुण आणि सर्व प्राण्यांचे मूर्तिमंत हितच असे जे ब्रह्म, त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरिता ज्या योग्यांनी त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते, त्या योग्यास इंद्रपद आदी पदे वाटमारेपणा करतात व रिद्धी-सिद्धीपासून उत्पन्न होणारी सुख-दुःखे त्या योग्यांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड येऊन राहतात. कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबरच शरीर लढवावे लागते. तहानेने तहानच प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि रात्रंदिवस वाऱ्याने वारा मोजावा. थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. अर्जुना, फार काय सांगावे. हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्निप्रवेश करणे असेच आहे. हा योग करण्याच्या कामात नवऱ्याबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळतो, तसे नवरा मिळविण्याचे काम नाही. अथवा बापाकडच्या कुळाचाराचे काही निमित्तही नाही. परंतु मरणाबरोबर मात्र नित्य नवी लढाई आहे. याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे. कडत विष प्यायले जाईल काय? डोंगर गिळताना तोंड फाटणार नाही काय? अर्जुना, या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरिता जे निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला. जेव्हा बोचऱ्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा ते त्याचे पोट भरणे म्हणावे की प्राणाशी त्याचा वियोग म्हणावा. बाहूंनी समुद्र तरून जाणे हे कुठे शक्य आहे का? आकाशात पायाने चालणे घडते का? युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्यमंडळाचा भेद करून जाता येईल का? अर्जुना, ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येत नाही, त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही. असे असूनही जर ते जीव धैर्य धरून निर्गुणाचाच पिच्छा पुरवतील तर त्यांना दुःख प्राप्त होईल. म्हणून अर्जुना, याहून दुसरे जे भक्ती मार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत. मग येथून पुढे भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषाचे देव वर्णन करतात. त्या भक्ती मार्गाला लागलेल्या पुरुषांची कर्मेंद्रिये ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात. ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्राने मनाई केलेली कर्मे करीत नाहीत. केलेल्या कर्मांची फळे ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात. याप्रमाणे ते मला कर्मे अर्पण करून कर्मे नाहीशी करतात. आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या, वाणीच्या व मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते. असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत, ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवघेव केलेली असते व ऐहिक व पारत्रिक भोग व मोक्ष ही कुळे दीन आहेत असे समजून ज्यांनी त्यांचा त्याग केलेला असतो, याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव, शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात त्यांचे सर्व कार्य मीच करतो. अर्जुना, जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडता असतो, त्याप्रमाणे माझे भक्त जसे असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळी काळाचा पराभव करून त्यांना मी आपल्या पदरात घेतो. सहज विचार करून पाहिले तर कोणीही एकदा माझा भक्त म्हणून ठरला मग त्या संसाराच्या काळजीची गोष्टच कशाला? राजाच्या कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल का? त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे. त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही.
जन्ममृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला, संसार सागराच्या खवळण्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही. संसार सागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित घाबरतील, म्हणून सगुण रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो. माझी हजारो नावे ह्याच नावा आहेत, त्या तयार करून संसार सागरातून भक्तांना तारणारा मी नावाडी झालो. जे भक्त अंतर्बाह्य परिग्रह रहित आहेत असे मी पाहिले, म्हणजेच जे भक्त सडे आहेत त्यांना माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे परिग्रही होते त्यांना नामरूपी नावेवर बसविले. एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले. परंतु जे माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत, मग ते गजेंद्रासारखे 4 पायांची जनावरे वगैरे का असेनात, पण त्या सर्वांना वैकुंठाच्या राज्यास योग्य केले. माझ्या भक्तांना एकही चिंता नाही, कारण त्यांचा उद्धार करणारा मी नेहमी तयार आहे. जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली, त्यावेळी त्यांनी मला आपल्या छंदात घातले. याकरिता हे भक्त श्रेष्ठ अर्जुना, या भक्ती मार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव. अर्जुना, बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव. बुद्धी व मन यांनी जर माझ्यामध्ये प्रेमाने बरोबर प्रवेश केला तर तू मला पावशील. मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी व तू असे द्वैत उरेल का? म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते, अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याच्या बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो, अथवा शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिये जशी त्याच्याबरोबर निघतात, त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जातील तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो. म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी ही दोन्ही ठेव. एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील. हे जे मी बोललो यात काही अन्यथा नाही, असे मी आपली शपथ वाहून तुला सांगतो. जर मन बुद्धी सहित हे चित्त माझ्या हाती सकल वासना रहित असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस, तर असे कर की या 8 प्रहरांमध्ये नेमके निमिषभर चित्त मला देत जा. मग जितके जितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल, तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल. ज्याप्रमाणे शरद ऋतूचा प्रवेश झाला असता नद्यांचे पाणी कमी होऊ लागते, त्याप्रमाणे तुझ्या चित्ताचा माझ्या स्वरूपात जसजसा प्रवेश होईल तस तसे तुझे चित्त प्रपंचातून वेगाने निघेल. मग ज्याप्रमाणे पौर्णिमेपासून दिवसेंदिवस चंद्राचे बिंब कमी होत होत अमावस्येला अगदी नाहीसे होते, त्याप्रमाणे भोगातून तुझे चित्त निघून माझ्यामध्ये प्रवेश करता करता ते तुझे चित्त हळूहळू मद्रूप होईल. अभ्यास योग जो म्हणतात तो हाच आहे असे समज. अभ्यासाच्या सामर्थ्याने कित्येक आकाशाच्या पोकळीत चालू शकतात व कित्येकांनी वाघ व साप यासारखे दुष्ट प्राणी स्वाधीन करून घेतले. विष खाण्याचा अभ्यास केला असता ते विष देखील पचनी पडते. अभ्यासाच्या योगाने समुद्रावरून पायाने जाता येते. कित्येकांनी वेदांचा अभ्यास करून ते वेद आटोक्यात आणले. म्हणून अभ्यासाला कोणतीही गोष्ट मुळीच कठीण नाही. याकरिता माझ्या स्वरूपी तू अभ्यासाने एकरूप हो. अथवा असा अभ्यास करण्याविषयी सुद्धा जर तुझ्या अंगी सामर्थ्य नसेल तर हल्ली ज्या स्थितीत तू आहेस त्या स्थितीत राहा. इंद्रियांचा निग्रह करू नकोस, विषय भोगांना कमी करू नकोस व आपल्या जातीचा अभिमान सोडू नकोस. आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर व शास्त्रांनी जी कर्मे करावी असा विधी सांगितला आहे ती कर्मे कर. जी कर्मे करू नये असा निषेध केला आहे ती कर्मे करू नकोस. एवढे तू केलेस म्हणजे सुखाने तुला वाटेल तसे वागावयास मोकळीक दिली आहे. परंतु मनाने, वाचेने व देहाने जसे जे कर्म होईल ते कर्म तू करीत आहेस असे म्हणू नकोस. कारण ज्या परमेश्वराच्या सत्तेने हे विश्व चालले आहे त्यालाच कोणतीही गोष्ट करणे अथवा न करणे हे सर्व ठाऊक आहे. कर्मात काही न्यून अथवा पूर्ण झाले तर त्याच्या संबंधाने तू आपल्या चित्ताच्या ठिकाणी खंत अथवा संतोष उरू देऊ नकोस आणि तू हे जीवित आपल्या जातीचे करून टाक.
म्हणजे आपला आयुष्यक्रम आपल्या जातीला योग्य अशी कर्मे करण्यात घालव. उदाहरणार्थ, माळ्याने जिकडे नेले तिकडे काही एक तक्रार न करता जाणाऱ्या पाण्याप्रमाणे तुझे जीवन निराभिमान होऊन कर्म करणारे होऊ दे. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर आपला मार्ग सरळ आहे किंवा आडमार्ग आहे याची वाटाघाट रथ कधीही करीत नाही. म्हणून कोणतेही कर्म करण्याची प्रवृत्ती अथवा न करण्याची निवृत्ती ही ओझी तू आपल्या बुद्धीवर घेऊ नकोस. तू आपल्या चित्तवृत्तीने मी जो परमेश्वर त्या मला निरंतर स्मर, आणि जे जे कर्म घडेल ते कमी अथवा जास्त म्हणू नकोस. ते निमूटपणाने माझ्या ठिकाणी अर्पण कर. अर्जुना, अशा माझ्या रूपाच्या अनुसंधाने शरीर त्यागानंतर तूच सायुज्य मुक्तिरूप माझ्या घरी येशील. हेही कर्म जर तुला मला देवत नसेल, म्हणजे मला अर्पण करवत नसेल, तर आम्ही पुढे सांगतो ते आचरण कर. कर्माची प्रेरणा करणाऱ्या बुद्धीचा प्रेरक परमात्माच आहे असा विचार करणे हे बुद्धीच्या पाठीमागे परमात्म्यास बांधणे होय. ते कर्म झाल्यावर परमात्म्यालाच अर्पण करणे योग्य आहे असा बुद्धीने निश्चय करणे हेच परमात्म्यास बुद्धीच्या पुढे बांधणे होय. कर्म करण्याच्या अगोदर ज्या कर्तृत्वाच्या अभिमानाने कर्मास प्रारंभ होतो ते कर्तृत्व आपले नसून खरोखर परमात्म्याचेच आहे अशा समजुतीने कर्म करावयास लागणे हे कर्माच्या प्रारंभी परमात्म्यास बांधणे होय. आरंभिलेल्या कर्मापासून मिळणारे फळ त्या कर्माच्या शेवटी परमात्म्यास समर्पण करणे हे कर्माच्या शेवटी परमात्म्यास बांधणे होय. याप्रमाणे बुद्धीच्या अगोदर व बुद्धीच्या शेवटी आणि कर्माच्या आरंभी व कर्माच्या शेवटी मला परमात्म्याला त्यात गोवणे हे जर तुला कठीण वाटत असेल तर हे देखील राहू दे. माझ्याकरिता कर्म करून मला अर्पण करण्याचा जो विचार सांगितला त्याविषयीचा आग्रहही एकीकडे राहू दे. परंतु तुझी बुद्धी कर्मफळाविषयी निग्रहयुक्त असू दे. तू आपल्या बुद्धीत कर्तृत्व मद व फलास्वाद घेऊ नकोस. ज्या ज्या वेळी कर्मे घडतील त्या त्या वेळी त्यांची ती सर्व फळे तू टाकीत जा. झाडास अथवा वेलीस आलेली फळे जशी ती झाडे व त्या वेली टाकून देतात त्याप्रमाणे पूर्ण झालेली कर्मे तू टाकून दे. त्यांच्या फळांची आशा चित्तात ठेवू नकोस. परंतु मनामध्ये माझी आठवण करावी अथवा मला अर्पण करण्याच्या हेतूने कर्म करावे हे काहीही नको असेल तर ते शून्यात जाऊ दे. तूही घेऊ नकोस व मलाही अर्पण करू नकोस, तर ते कर्म तसेच रिकामे राहू दे. खडकावर पडलेला पाऊस अथवा अग्नीत पेरलेली बी अथवा पाहिलेले स्वप्न हे जसे व्यर्थ असते त्याप्रमाणे सर्व कर्मे व्यर्थ मान. अर्जुना, आपल्या मुलीविषयी जसा आपला जीव निष्काम असतो त्याप्रमाणे सर्व कर्मांच्या फळाविषयी तू निष्काम हो. अग्नीची ज्वाळा जशी आकाशात व्यर्थ जाते म्हणजे तिचा काही परिणाम होत नाही, त्याप्रमाणे तुझ्याकडून होणारी कर्मे शून्यामध्ये जिरू दे. म्हणजे जणू काही ती कर्मे केलीच नाहीत अशी तुझी चित्तवृत्ती असू दे. हा फळत्याग सोपा वाटतो खरा, पण सर्व योगांमध्ये हा योग श्रेष्ठ आहे. जसे वेळूचे झाड एक वेळ व्याले म्हणून पुन्हा वीत नाही, त्याप्रमाणे या फळत्यागाने जे जे कर्म टाकले जाते त्या त्या कर्मास पुन्हा अंकुर फुटत नाही. म्हणजेच ते कर्म सुखदुःखाचा भोग देण्याकरिता पुढे जन्माला कारणीभूत होत नाही. त्याप्रमाणे याच शरीराने शरीराला येणे म्हणजेच जन्माला येणे संपते. जन्म मरणाच्या खेपांवर दगड पडतो. अभ्यासाच्या पायरीने परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे व त्या ज्ञानाच्या योगाने ध्यानाच्या भेटीस यावे. मग सर्व भाव म्हणजेच कायिक, वाचिक व मानसिक भाव ध्यानाला आलिंगन देतात, म्हणजेच ध्यानात गढून जातात. त्या वेळेला कर्म मात्र जेवढे आहे ते दूर राहते. म्हणजेच कोणतेच कर्म होत नाही, कारण कर्मे करण्याची साधने किंवा द्वारे जी काया, वाचा व मन ती सर्व ध्यानात गढून गेलेली असतात. फळाला उत्पन्न करणारे जे कर्म ते जेव्हा दूर होते तेव्हा फलत्याग संभवतो आणि अशा त्या त्यागामुळे पूर्ण शांती हस्तगत होते. म्हणूनच अर्जुना, शांती प्राप्त होण्याकरिता हाच काय तो क्रम आहे. म्हणून सांप्रत काळी तुला अभ्यासच केला पाहिजे. अर्जुना, मग अभ्यासापेक्षा ज्ञान हे खोल आहे
आणि ज्ञानापेक्षा ध्यान अधिक महत्वाचे आहे. मग कर्मफल त्याग तो ध्यानापेक्षा चांगला आहे आणि त्याही पेक्षा शांती सुखाचा भोग चांगला आहे. अशा या वाटेने व याच मुक्कामाच्या क्रमाने त्याने शांतीचा मध्य गाठावा. सर्व व्यापी चैतन्याला ज्याप्रमाणे आपला व परकेपणाचा भाव कुठेच नसतो, त्याप्रमाणे त्याला लोकांविषयी आपला व परकेपणा राहत नाही. म्हणून तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करीत नाही. उत्तमाचा स्वीकार करावा व नीच म्हणून त्याग करावा हे ज्याप्रमाणे पृथ्वी मुळीच जाणत नाही, किंवा राजाच्या देहाची हालचाल करावी व दरिद्री पुरुषाचा देह टाकून द्यावा असे कृपाळू प्राण केव्हाही म्हणतच नाही. गायीची तहान भागवावी व वाघाला विष होऊन मारून टाकावे असे करणे पाण्याला जसे ठाऊकच नसते, त्याप्रमाणे एकपणाच्या ऐक्यबोधाने संपूर्ण प्राणी मात्रांशी त्याची मैत्री असते व जो आपण स्वतः कृपेची जन्मभूमी असतो. आणखी मी तू अशी भाषा त्याला माहीत नसते आणि माझे असे तो काहीच म्हणत नाही. त्याला सुखदुःखाची जाणीव नसते. त्याचप्रमाणे क्षमेच्या बाबतीत त्याची योग्यता पृथ्वीसारखी आहे व त्याने आपल्या मांडीवर संतोषाला घर दिले आहे. वर्षा ऋतूशिवाय जसा समुद्र पाण्याने नेहमी पूर्ण भरलेला असतो, तसा तो कोणत्याही बाह्य उपचारांशिवाय संतोषाने नेहमी पूर्ण भरलेला असतो. तो अंतःकरणाला आपली शपथ घालून आवरून धरतो आणि त्याच्या योगाने निश्चयाला खरेपणा असतो. त्याच्या अंतःकरण रूपी घरामध्ये जीव व परमात्मा हे दोन्ही ऐक्यरूपी आसनावर बसून शोभत आहेत. जीव व परमात्मा यांचे ऐक्य त्याच्या अनुभवाला आले आहे. असा ऐक्यरूपी ऐश्वर्याने संपन्न होऊन तो आपले मन व बुद्धी अखंड माझ्या ठिकाणी अर्पण करतो. अंतःकरणात व बाह्य शरीरात चांगल्या तऱ्हेने योगात तयार होऊन देखील त्याला माझ्या सगुण स्वरूपाविषयी दृढ प्रेम असते. तो भक्त, तोच योगी आणि तोच मुक्त. तो जशी काही स्त्री व मी पती इतका तो मला आवडतो. इतकेच नाही तर तो मला जीवा इतका प्रिय आहे. पण माझे जे त्याच्यावर प्रेम आहे त्याला ही देखील उपमा अपुरी आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी हा मला भुरळ पाडणारा मंत्र आहे. प्रेमळ भक्तांच्या गोष्टी बोलून दाखविण्यासारख्या नाहीत. पण अर्जुना, तुझी माझ्यावरील श्रद्धा मला असली न बोलावयाची गोष्ट पण बोलावयास लावते. म्हणून आम्ही बायकोची व जीवाची झटकन उपमा देऊ शकलो. नाहीतर हे प्रेम बोलून दाखविता येईल काय? पण प्रियकर भक्तांच्या गोष्टी बोलण्यात प्रेमास दुप्पट बळ चढते. त्यात आणखी संवाद करण्यास प्रेमळ मनुष्य मिळाला तर मग त्या आनंदाला दुसरी उपमाच नाही. म्हणून अर्जुना, तूच प्रेमळ भक्त आणि तूच श्रोता आहेस. शिवाय आणखी प्रसंगानुसार प्रेमळाची गोष्ट बोलण्याची वेळ आली. जरी प्रेमळाची गोष्ट शब्दांनी बोलून दाखविता येत नाही, तरी आत्ताच सांगितल्याप्रमाणे प्रेमळाच्या त्रिपुटीचा प्रसंग आला आहे, म्हणून आता मी बोलतोच. या बोलण्याच्या सुखाचा आपल्याला कसा चांगला योग आला आहे. असे म्हणता क्षणी देव डोलावयास लागले. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या भक्ताला बसावयास मी आपले अंतःकरणच घालतो त्या भक्ताची लक्षणे समजून घे. ज्याप्रमाणे समुद्राच्या खवळण्याने पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना भय उत्पन्न होत नाही आणि जलचरांना समुद्रही कंटाळत नाही, त्याप्रमाणे उन्मत्त जगाच्या योगाने त्याला खेद होत नाही आणि त्याच्या स्वतःकडून लोकांना क्षीण होत नाही. अर्जुना, शरीर जसे अवयवांना कंटाळत नाही, त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहोत अशी त्याची आत्मैक्य बुद्धी असल्यामुळे तो प्राणी मात्रांना कंटाळत नाही. हे जगच त्याचा देह झाल्यामुळे आवडते व नावडते हे भाव त्याच्या चित्तातून गेले व त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याची आनंद व क्रोध ही द्वंद्वे बंद पडली. असा सुख दुःखादी द्वंद्वापासून पूर्णपणे मुक्त झालेला, भय आणि चित्तक्षोभ यांनी रहित झालेला आणि इतके असून शिवाय माझ्या ठिकाणी अनन्य असलेला त्याचा मला मोह असतो. ती आवड काय सांगू. तो माझ्याच योगाने जगतो. तो आत्मानंदाने तृप्त झाला व तो पुरुष म्हणजे सर्वांचा शेवट असलेले ब्रह्मच जन्मास आले. तो पूर्ण ब्रह्मस्थिती रूपी जी स्त्री तिचा प्रिय पती झाला.
अर्जुना, त्याच्या ठिकाणी इच्छेला प्रवेश नाही, त्याला कशाचीही आवश्यकता नाही. त्याच्या जगण्याने त्याच्या आतील आत्मसुखाचा उत्कर्षच होत राहतो. काशी क्षेत्र हे जीवांना मोक्ष देण्यात खरोखर उदार आहे, परंतु त्या क्षेत्रामध्ये मुमुक्षुचे शरीर पडावे लागते. हिमालय पर्वत पाप नाहीसे करतो, परंतु तेथे जाण्यात मृत्यू येण्याची संभावना असते. साधूचा पवित्रपणा तसा धोक्याचा नाही. गंगोदक अत्यंत पवित्र आहे आणि त्या गंगोदकाने पाप व ताप नाश पावतात. परंतु गंगोदकात बुडी मारण्याची आवश्यकता असल्या कारणाने तेथे बुडण्याचा संभव असतो. गंगेप्रमाणेच साधूच्या ज्ञानाच्या खोलीचा अंत लक्षात येत नाही, तरीही त्याच्या संगतीत साधकास बुडण्याची भीती नसते. साधू संगतीत मरावयाचा प्रसंग न येता याच देहात रोकडा मोक्ष पदरात पडतो. संतांच्या शरीर स्पर्शाने गंगेची पापे जातात, तेव्हा त्या संतांच्या संगतीने किती पवित्रपणा येतो हे कळून येते. तो याप्रमाणे आपल्या पवित्रपणाच्या बाबतीत तीर्थाला आश्रय असतो व त्याने मनातील अज्ञानादी मळ देशोधडीला लावलेले असतात. सूर्य जसा आत बाहेर निर्मळ असतो, त्याप्रमाणे तो आत मनाने व बाहेर शरीराने पवित्र असतो. तो अज्ञानरूपी भूमीत असलेल्या ब्रह्मरूपी धनाला पाहणारा पायाळू असतो. ज्याप्रमाणे आकाश सर्व व्यापक असून उदास असते, त्याप्रमाणे त्याचे मन सर्वत्र व्यापक असून उदास असते, म्हणून त्याच्या मनाची कुठेही आसक्ती नसते. तो निराशारूपी अलंकाराने भूषित झाल्यामुळे संसाराच्या पीडेपासून मुक्त झालेला असतो. ज्याप्रमाणे पारध्याच्या हातातून पक्षी सुटून जावा आणि म्हणून त्या पक्षाला आनंद व्हावा, त्याप्रमाणे तरीही या पक्षाला मोकळेपणाचा आनंद क्षणिकच असतो. म्हणजे पारध्याच्या हातातून सुटल्याबरोबर त्यास आनंद तर होतो, पण तो एकसारखा टिकत नाही. परंतु तसा या पुरुषाला होत नाही. या पुरुषाला आनंद सततच असतो. मेलेला पुरुष उघडा नागडा जरी असला तरी तो लाजेला जसा जाणत नाही, तसा तो पुरुष कोणत्याही स्थितीत असला तरी दुःखाला जाणत नाही. कर्माचा आरंभ करण्याकरिता लागणारा अहंकार ज्याच्या ठिकाणी नसतो, ज्याप्रमाणे काष्ठरहित अग्नी विझून जातो, त्याप्रमाणे त्याच्या वाट्याला शांती आली व त्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झाले. अर्जुना, इतका जो ते ब्रह्म मी आहे अशा भावनेने भरलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघाला, म्हणजेच तो अद्वैत झाला. आता त्याचा भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल, म्हणून त्याचेही निराकरण करतो. भक्ती सुखाकरिता आपल्यातच देव व भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो. दुसऱ्या भागाला देव असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना तो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवितो. त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. त्याची जेव्हा आम्हास भेट होते तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. त्याच्याकरिता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरिताच मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्यावरून जीव व प्राण ओवाळून टाकावेत. तो आत्मप्राप्तीच्या तोडीचे दुसरे काहीच चांगले समजत नाही, म्हणून तो एखाद्या विशेष भोगाने आनंदित होत नाही. आपणच विश्व आहोत अशी समजूत झालेली असल्यामुळे त्याचा भेदभाव अनायासेच नाहीसा झालेला असतो, म्हणून त्या पुरुषाच्या ठिकाणी द्वेषबुद्धी राहिलेली नसते. आपले जे खरे त्रिकालाबाधित आत्मस्वरूप आहे ते कल्पाच्या अंताच्या वेळी देखील आपल्यापासून जात नाही, हे जाणून तो गेल्याचा शोक करीत नाही. ज्याच्या पलीकडे काही नाही असे जे ब्रह्म, ते तो पुरुष आपण आपल्या ठिकाणी झाल्यामुळे कशाचीच इच्छा करीत नाही. सूर्याच्या ठिकाणी रात्र किंवा दिवस हे दोन्ही जसे घडत नाही, त्याप्रमाणे वाईट किंवा बरे हे त्याला काहीच वाटत नाही. असा तो केवळ अखंड बोध रूप असून त्याशिवाय आणखी तो माझ्या ठिकाणी भजनशील असतो. त्याच्यासारखे दुसरे आवडते नातलग मनुष्य आम्हाला खरोखर कोणी नाही, हे तुझी शपथ घेऊन मी सांगतो. अर्जुना, त्याच्या ठिकाणी भेदभावाची गोष्टही नाही.
शत्रू आणि मित्र या दोघांची त्याच्या ठिकाणी सारखी योग्यता आहे. घरच्या माणसांना तेवढा उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा हे जसे दिव्याला माहीत नसते, जो तोडण्याकरिता घाव घालतो किंवा जो लागवड करतो त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो, अथवा ज्याप्रमाणे ऊस हा आपल्या पिकास पाणी घालून वाढविणाऱ्याला गोड व चरकात घालून गाळणाऱ्याला कडू असा असत नाही, त्याप्रमाणे शत्रू मित्रांच्या ठिकाणी त्याचा असा भाव आहे व त्याच्या मनाची स्थिती मानाच्या व अपमानाच्या वेळी सारखीच राहते. तिन्ही ऋतूंमध्ये आकाश जसे सारखे असते त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादी द्वंद्वांची किंमत त्याच्याजवळ सारखीच असते. दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वाऱ्यामध्ये जसा मेरू पर्वत अचळ असतो, तसा प्राप्त होणारी जी सुखदुःखे त्यामध्ये तो अचळ असतो. ज्याप्रमाणे चांदणे आपली मधुरता राजा आणि रंक या सारखीच अनुभविण्यास देतो, तसा तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो. ज्याप्रमाणे पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणे त्या भक्तांची स्वर्ग, मृत्यू व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करतात. तो अंतर्बाह्य संघाचा संबंध सोडून जीव स्वरूपाचा ब्रह्मस्वरूपात प्रवेश करून एकाकी असतो. तो निंदेने खिन्न होत नाही व स्तुतीने चढून जात नाही. आकाशाला रंगाचा लेप लागणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे निंदा अथवा स्तुती यांचा त्याच्या मनावर काही एक परिणाम होत नसल्यामुळे तो निंदा आणि स्तुती या सारखाच मान देऊन प्राणासारख्या उदास वृत्तीने लोकांमध्ये व रानामध्ये संचार करतो. खरे व खोटे ही दोन्ही बोलून न बोलण्यासारखे असल्यामुळे तो मौनी झाला आहे. तो उन्मनी अवस्था भोगीत असता त्यास पुरेसे वाटत नाही. तो ज्या वेळेला जे मिळेल त्याने हर्षित होत नाही व ज्याप्रमाणे समुद्र पावसा वाचून सुकत नाही, त्याप्रमाणे काही नाही मिळाले तरी तो खिन्न होत नाही. ज्याप्रमाणे वायू हा कुठेही एकच जागा धरून राहत नाही, त्याप्रमाणे तो कुठेही आश्रय धरीत नाही. ज्याप्रमाणे आकाशाच्या सर्व विस्तारात वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणे संपूर्ण जग हे त्याचे विश्रांती स्थान आहे. हे विश्वची माझे घर असा त्याचा दृढ निश्चय झालेला असतो. सर्व स्थावर जंगमात्मक जग तो अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे. अर्जुना, इतके असूनही आणखीही त्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते. त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतो. उत्तम भक्तांपुढे मस्तक नम्र करणे यात काय मोठे नवल आहे. पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देते. जर शंकर श्री गुरु होतील तरच भक्ती तत्वाचा आदर करण्याचा प्रकार जाणता येईल. पण आता हे शंकराचे वर्णन पुरे. अर्जुना, मी त्या भक्ताला डोक्यावर वाहतो, कारण तो भक्त चौथी पुरुषार्थ सिद्धी जो मोक्ष तो आपल्या हातात घेऊन भक्तीच्या मार्गाने जगाला मोक्ष देण्यास निघतो. तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ असतो. म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवितो, म्हणजेच मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा हे तोच ठरवितो. इतका समर्थ असूनही तो पाण्यासारखा नम्र असतो. म्हणून आम्ही त्याला नमस्कार करू, त्याला आम्ही डोक्यावरचा मुकुट करू व त्याची टाच आम्ही हृदयावर धरू. त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालू, म्हणजेच आम्ही आपल्या वाचेने त्याचे गुण गाऊ. त्याची कीर्ती हाच दागिना असल्यासारखा आम्ही आपल्या कानात घालू, म्हणजेच कानांनी आम्ही त्याची कीर्ती ऐकू. तो पहावा ही आम्हाला इच्छा होते, म्हणून आम्ही डोळे रहित आहोत तरी डोळे धारण करतो आणि आमच्या हातातील क्रीडेच्या कमळाने आम्ही त्याची पूजा करतो. त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरता 2 हातांवर आणखी 2 हात घेऊन येतो, म्हणजे चतुर्भुज सगुण रूप धारण करतो. त्याच्या संतीच्या सुखाकरिता मी जो देह रहित त्या मला देह धारण करावा लागतो. फार काय सांगावे, तो मला किती आवडतो याला उपमाच नाही. त्याच्याशी आमची मैत्री असते यात काय आश्चर्य आहे. त्याचे चरित्र जे ऐकतात, जे भक्तांच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हाला प्राणापलीकडे आवडतात. अर्जुना, जे हे खरे समस्त योगरूप आम्ही तुला सांगितले, ते म्हणजे आम्ही तुला
आदी अंतासहित भक्तियोग पूर्णपणे सांगितला. त्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे की त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीती करतो, मी त्याचे ध्यान करतो अथवा त्याला मस्तकावर धारण करतो. आता सांगितलेले हे भक्तियोगाचे वर्णन चित्ताला रंजविणारे, अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी गोष्ट आहे. ती ऐकून जे पुरुष तिला स्वानुभवाने जाणतात, त्याचप्रमाणे ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असतो, एवढेच नव्हे तर ज्यांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचे अनुष्ठान करतात, त्यांच्यामुळे हा भक्तियोग विस्तार पावतो. ज्याप्रमाणे मी मनाची स्थिती निरूपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिती असेल तर तशा मनात हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतात पेरणी केल्याप्रमाणे आहे. जे मला श्रेष्ठ प्राप्तव्य समजतात व या भक्ती तत्वाविषयी आपल्या मनात प्रेम बाळगून व हेच आपले सर्व भांडवल आहे अशी समजूत ठेवून जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात, या जगामध्ये तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते. तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामध्ये तेच पवित्र, ज्या पुरुषांना भक्ती कथेशी स्नेह असतो. आम्ही त्याचे ध्यान करू, ते आमची पूजन करण्याची देवता आहेत. त्यांच्या वाचून आम्ही दुसरे काही चांगले मानित नाही. त्यांचे आम्हास व्यसन असते व तेच आमच्या ठेव्याची खाण आहेत. ते आम्हाला भेटतात तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतो. आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचे मूळ कारण आहे, तो मुकुंद याप्रमाणे बोलला असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ, पूर्ण, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे, ज्याची धर्मरक्षक म्हणून कीर्ती उज्ज्वल आहे, अपार औदार्याने जो वैषम्य भाव रहित आहे, तुलना करता यावयाची नाही अशा पराक्रमाने जो फार बलाढ्य आहे, जो बळीच्या बंधनात राहिला, देवांना सहाय्य करणे हा ज्याचा स्वभाव आहे, लोकांचे संगोपन करणे ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्याचा प्रतिपाळ करणे हा ज्याचा खेळ आहे, जो भक्तांविषयी मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सुलभ आहे, ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे, तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्ण परमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जुन ऐकत आहे. आता यानंतर भगवंताचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. तीच रसाने भरलेली कथा मराठी भाषेच्या रूपांतरात आणली जाईल, ती आपण ऐकावी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्रभू निवृत्ती देवांनी आम्हाला हे शिकविले आहे की आम्ही तुम्हा संतांची सेवा करावी. अध्याय 12 समाप्त. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु.